तुझी प्रियाला प्रीत कळेना. हात सोड माझा. दिवसभर वेड्यासारखी वाट बघितली मी तुझी. चंदूच्या हातून खिचडी पाठवतोस तू. काहीच वाटत नाही का तुला? सकाळपासून फक्त SMS वर होत आपण. ही आजारी होते तर दिवसभर माझ्याजवळ बसून होतास ना हॉस्पिटलमध्ये. आणि आता मला शमिका किती चिडशील. अगं तेवढं महत्वाचं काम होतं म्हणूनच नाही भेटू शकलो ना. प्लीज चिडू नकोस आता. हे बघ, मेघना पेंट्स इथंच राहतात का? काउंटरला कोण होतं का? पाटील होता काय? मी काय विचारतो ऐकलंस का तू? कुठे आहेत त्या? नाही एक मिनिट साहेब. हे बघा ऐका माझं प्लीज. माझी बहीण असं काही करणं शक्य नाही हो. हे बघा, मी तुमचे फिलिंग्स समजू शकतो, पण कधी कधी चोर घरातच निघतो. हे बघा, आम्हाला मिळालेली माहिती आणि आमचं प्लॅन. काय झालं? सुभाष पेंट्से, तुमची मुलगी मेघना पेंट्से ड्रग्ज विक्रीच्या व्यवहारात गुंतलेली आहे. माझी मुलगी साधी इंटरव्ह्यूला प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकत नाही. ती ड्रग्ज कशी काय विकणार? साहेब, साधी साधी दिसणारी पोरच बनेल बनतात आणि आपल्या आई वडिलांना विश्वासच बसत नाही की हेच आपली मुलं आहेत म्हणून. नाही बाबा, हे दोघं कसले पोलीस? उलट हे दोघंच ड्रग्ज घेतात. जाधव, घरात जाऊन प्रत्येक रूमची झडती घे. एक मिनिट साहेब, तुम्ही अशी झडती नाही घेऊ शकत घरात. झडतीचं वॉरंट आहे माझ्याकडे. जाधव, हे इज्जतदार माणसांचं घर आहे मला माहिती आहे, पण अशा पोरांच्या वागण्याने घराची इज्जत काय राहणार? साहेब, ही 4 कोकींची पाकिटे मिळाली. बाबा, मी खरंच काही नाही केलं. दादा प्लीज प्लीज, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. हे बघ, झाला तेवढा गाढवपणा पुरे झाला. आता एकही शब्द उच्चारू नकोस. आता काय करायचं साहेब? या दोघींना ताब्यात घ्यावं लागेल आणि ड्रग्ज तुमच्या घरात सापडल्यामुळे तुम्हाला सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. मला अजून कळत नाहीये, आईने मला परत का पाठवलं असेल. अगं, तुझ्या औषधाची वेळ झाली होती की नाही? बिसाइड्स तू अजून रिकवर पण झालेली नाहीये आणि तिथे इतका मोठा प्रॉब्लेम चालू असताना. एक्झॅक्टली, तुम्हाला कळत कसं नाहीये? तिकडे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि मी इथे. आईने पण मला परत जा म्हणून का सांगितलं? तुझी तब्येत बरी नाहीये की नाही मला कळत नाहीये का? पण प्लीज आत्ता नको, उद्या सकाळी बोलू आपण. ओके, चल झोप आता, पटकन झोप. चल. बाबा कुठे? काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? अरे पण मेघना कुठे आहे? आम्ही तिथे गेलो. मेघनानं तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. आता रडण्यात वेळ वाया घालू नका. नम्रताने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. ती कोणासाठी आणि कोणाच्या मार्फत काम करत होती ते रॅकेट आम्ही पकडले. आता तू तुझ्या बाजूने जे काही आहे ते खरं खरं आम्हाला सांगून दे. नाही, खरंच सांगते हो. तू वडिलांच्या कॉलेजला सकाळी गेली होतीस? पण मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. मी ते ड्रग्ज विकलेच नाहीत. मी तसेच तिथून पळून आले. आणि मेघना कुठे? आई येईल ती का? असलं वय हे तुमचं तरुणपण. आणि त्यात हिच्यासारखी एखादी मुलगी फक्त बाहेरच्याच गोष्टीला फुलते. त्या आतमध्ये किती भयंकर गोष्टी दडलेल्या असतात हे तिला कधी कळत नाही. कारण त्यासाठी बघायला लागतं तर मेंदूला झापडा लावलेली असतात. आणि एकदा मेंदूला झापडा लावली म्हटल्यानंतर डोळ्यांनी काय बघणार तुम्ही? जी चूक सुधारता येत नाही तो गुन्हा, आणि तो तिने केलेला आहे. आणि एका चुकीपासून गुन्ह्यापर्यंतचा तिचा हा प्रवास केवळ तुझ्यामुळे झालेला आहे.